सूर तुम्हाला खूप चटका लागला का हो? लक्ष कुठे असतं ग तुझं? मुद्दामून नाही करतेस ना? अहो नाही नाही, मी मुद्दाम का करेन असं? तुम्ही तर एमडी आहात आता. ते ना चुकून होतं माझ्याकडून असं कधी कधी. बरं मी दुसरी कॉफी आणू का तुमच्यासाठी? अजित काय उलाढाल असेल रे फॅक्टरीची? करोडोमध्ये. हो काय? बर. अरे काय कोणीच सॅल्यूट करणं झालेत मला. जरा सुद्धा इज्जत नाही होय. मला वाटते मला ओळखलं नसेल. अरे ओळख बिळख करून दे की. सगळी तोंडावरून जातात म्हणजे काय? हे बघ इकडे कोण आहे हा माणूस? कोण आहे? या फॅक्टरीचे मूळ मालक, या फॅक्टरीचे सर्वे सर्वा आदरणीय दादासाहेब महाडिक. कळलं का? त्यांना पहिला सल्यूट मारायचा आणि मग पुढे जायचं. नमस्कार दादासाहेब, नमस्कार. काय बी म्हणा, लय भारी दिसताय तुम्ही. म्हणजे तुम्ही एवढं राजमेंढ दिसत असाल याची कल्पनाच नव्हती मला. आणि दादासाहेब, अहो फॅक्टरीत यायला बी तुम्ही कंचा दिवस निवडलाय, रामनवमी. चला तुम्हाला फॅक्टरी दाखवतो. काय फॅक्टरीचा कोपरा कोपरा माहितीये मला, आणि इथल्या कामगारांना मी चांगलं ओळखतो. हा हो का? अहो जरा डोसल्याशिवाय जागेवर येतच नाही ती, आणि डोसलायला मी आहे की. तुम्ही नुसतं चला चला. सर यंदा तुम्ही तयारी करता म्हणजे जोरात होणार रामनवमी. अरे मग काय प्रश्न आहे का? हा तिथे लाव. छान दिसतेस. म्हणजे लग्नात जेव्हा मी तुझ्या गळ्यात माळ घातलेली ना, तेव्हा पण तू इतकी छान दिसत नव्हती जितकी छान तू आज दिसतेस. सर परत लावायचं का तुमचं लग्न? हा काही गरज नाहीये. हा घ्या तुमचा हार आणि नीट लावा जरा. सर तुम्ही खाली उतरता का? अरे काय झालं? मला बोलायचं जरा तुमच्याशी. तुम्ही चला इकडे. काय झालं? अहो या ना सर. आणि अगं काय झालं? तू अशी का घेऊन आलीस मला बाजूला? सर मला खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. काय झालं? बोल. विक्रांत सर आपली फॅक्टरी विकायला निघाली. काय? हो. आणि असं का करतोय तो? हे बघा त्याचे पेपर्स. ते काय मला माहित नाही, पण ते फॅक्टरी विकायला निघाले तेवढं नक्की आहे. नाही, काही झालं तरी आपण हे होऊ द्यायचं नाहीये. हो सर, आपल्याला काही करून हे थांबवायलाच हवं. काहीतरी डोकं लावावं लागेल. हे डील होता कामा नये सर. पण आपण कशी थांबवणार होती डील? ते काय आता कळत नाहीये.